श्री गुरुचरित्र अध्याय 21. श्री गणेशाय नमः. सिद्धमने नामधारका ब्रह्मचारी कार्णिका उपदेशी ज्ञाननिका तये प्रेत जननीसी. ब्रह्मचारी म्हणे नारीसी मूढपणे दुःख करीसी. कोण वाचला धरणीसी या संसारी सांग मज. उपजला कोण मेला कोण उत्पत्ती झाली कोठून. जळात उपजे जैसा फेन बुध राहे कोठे स्थिर. जैसा देह पंचभूती मिळोनी होय आकृती. वेगळी होता पंचभूती अवक्त होय देह जाण. तया पंचभूतांचे गुण मायापाशी वेष्टोन. भ्रांती लाविली मी देह म्हणून पुत्र मित्र कलत्र मिशे. सत्व रजतम गुण तया भूतांपासून. वेगकाली केली लक्षण होती एका एक चित्ते. देवत्व होय सत्वगुण रजोगुण मनुष्य जाण. दैत्यांसी तमोगुण गुणानुसारे कर्मे घडती. जेने कर्मे आचरती सुकृत अथवा दुष्कृती तैचेची होय फळप्राप्ती आपुले आपण भोगावे. जैसी गुणाची वासना इंदिये तया धीन जाना. मायापाशी वेष्टोनी गहना सुख दुःख लिप्त करीती. या संसार वर्तमानी उपजती जंतू कर्मानुगुणी. आपल्या आर्जवापासूनी सुख दुःखादी भोगिती. अल्पकोटी वृक्षे ज्यांसी असती आयुष्य देव ऋषी. न सुटे कर्मतयासी मनुष्याचा कवड पाड. एकदा नर देहाधीन काळ करी आपुले गुण. कर्म होय अनेक गुण देहधारी येणे परी. जो असी देहधारी तयासी विकार नाना परी. स्थिर नवे तो निर्धारी आपुले पाप म्हणावया. या कारणे ज्ञानवंत संतोष न करी उपजत. अथवा नरा होय मृत्यू दुःख आपण करू नये. जदी गर्भसंभव होता काय दिसे आकारता. अवक्त दिसे व्यक्तता सवेची होय अवक्त पै. बुध निघती जैसे जळी सवेची नष्ट तात्काळी. तैसा देह सर्व काळी स्थिर नवे सर्वता. जदी गर्भप्रसव झाले विनाशी म्हणून जाणिले. कर्मानुबंधे जैसी फळे तैसे भोगणे देहासी. कोणी मारती पूर्ववयसी अथवा मरती वृद्धपणेसी. आपुले अर्जती असती जैसी तेने परी घडे जाण. मायापाशी वेष्टोनी म्हणती पिता सुत जननी. कलत्र मित्र तेने गुणी आपुले आपुले म्हणती मूढ. निर्मळ देह म्हणो जरी उत्पत्ती मान्सूरी धिरी. मूळमूत्रात अघोरी उद्भव झाला परियेसा. कर्मानुसार उपजंताची ललाटी लिहितो वरंची. सुकृत अथवा दुष्कृतेची भोग भोगणे म्हणूनी. ऐसे कर्म काळासी जिंकिले नाही परियेसी. या कारणे देहासी नित्यत्व नाही परियेसा. स्वप्नी निधान जिसे जैसे कोणी धरावे भरवसे. इंद्रजाल गारुड जैसे स्थिर केवी मानिजे. तुझे तुची संगा वहिले कोटी वेळा जन्म झाले. मनुष्य किंवा पशुत्व लादले पक्षी अथवा कृमिरूप. जरी होतीसी मनुष्य योनी कोण कोणाची होतीसी जननी. कोण कोणाची होतीस गृहिणी सांग तुझे त्वा निश्चये. कवन तुझी माता पिता जन्मांतरीची सांग आता. वया दुःख करीसी वृथा पुत्र आपुला म्हणूनी. पंचभूतात्मक देह चर्ममास अस्थिमज्जा समूह. वेष्टोनिया नवदेह मळबद्ध शरीर नावे. कैचा पुत्र कोठे मृत्यू वाया भ्रमोनी कारडत. सांडोनी द्यावे कैचे प्रेत संस्कारिती लौकिकार्थ. येणे परी ब्रह्मचारी सांगे तत्व विस्तारी. परिसोनिया विप्रनारी विन्वितसे तयासी. विप्रवनिता तये वेळी विन्वितसे करुणा बहाळी. स्वामी निरोपिले धर्म सकळी परिस्थिर नवे अंतकरण. प्रारब्ध प्रमाण मनोजरी तरिका भजावा श्रीहरी.
परीस संपर्क लोह जरी, सुवर्ण न होय बोल कोण. आम्ही पहिले दैवहीन, म्हणून धरिले श्री गुरुचरण. अभय दिधले नाही मरण, म्हणून विश्वासलो आम्ही. एखादा नरा येत्वा जर, धुंडीत जाय वैद्य घर. औषध घेऊनी प्रतिकार, सेवेची करिता आरोग्यता. एके समयी मनुष्यासी, आश्रय करीती करुणेसी. साह्य होय भरवसी, आली आपदा परिहारी. त्रयमूर्तीचा अवतार, श्री नृसिंह सरस्वती असे नर. तेने दिदला असे वर, केवी असते होय सांगे. आराधिले म्या तयासी, वर दिदला गामजसी. त्याचा भरवसा मानसी, धरोनी होते स्वचित्त. विश्वासुनी असता आपण, केवी केले निर्माण. कैसी झाले माझे मूर्खपण, म्हणून स्वामी निरोपिसी. या कारणे आपण आता, प्राण त्याजीन तत्वता. देह समर्पिन श्री गुरुनाथा, वाडो कीर्ती तयांची. ऐकूनी तियेचे वचन, ओळखून भाव मन. सांगे बुद्धी तिस ध्यान, उपाय यास करी आता. विश्वास केला श्री गुरुसी, पुत्र लादला पूर्णायुषी. जरी आला मृत्यू त्यासी, घेऊनी जाय गुरुस्थाना. जेथे लादला तुझवर, तेथे ठेवी कलेवर. पंचगंगा कृष्णा तीर, औदुंबर वृक्षास्थळी. ऐसे ऐकोन वचन, विश्वास झाला तिचे मनी. पाठी शव बांधुनी, घेऊन गेला औदुंबरा. जेथे होत्या गुरुपादिका, आफळी शिर ते बालिका. रुधुले भरल्या त्या पादुका, आक्रोश रडे ती नारी. समस्त शोकाहुनी अधुक, सहावेना पुत्र शोक. क्षयरोग तोची एक, माता पितिया मृत्युमळ. ऐसे करिता झाली निशी, विप्र मागती प्रेतासी. म्हणती आक्रोश कहो करीसी, संस्कारोनी जाऊ आता. मनुष्य नाही अरण्यात, केवी राहू जाऊ म्हणत. जळू दे तो आता प्रेत, अहो कर्कशा म्हणे ती ज्ञाती. काही केलिया नेदी प्रेत, आपणा सवे जाळा म्हणत. पोटी बांधोनी या प्रेत, लोळतसे पादुंकावरी. म्हणती विप्रज्ञाती लोक, राहो नये राणी एक. तस्कर बाधा होईल देख, जाऊ आता घरासी. जाऊ स्नान करुनी, उपवास होय आजच्या दिनी. प्रातःकाळी येऊनी, दहन करू म्हणताती. आजची रात्र प्रेतासी, सुटेल वास दुर्गंधीसी. देईल आपोआप दहनासी, त्रासून जाना कर्कशा. म्हणून निघती सकळ लोक, राहिले तेथे जननी जनक. प्रेत देखुनी करीती शोक, रात्र झाली परियेसा. निद्रा नाही दिवस दोन्ही, शोक करीती जनक जननी. 3 याम होता रजनी, झोप आली तियेसी. देखतसे सुषुप्तीत, जटादारी भस्मोल्लुधित. व्याघ्र चर्मे परिधानित, रुद्राक्षमाळा सर्वांगी. योगदंड त्रिशूळ हाती, आले औदुंबरा प्रती. का हो शोक करीत सखी, आक्रोशनी आम्हावरी. काय झाले तुझ्या कुमारा, करू त्यासी प्रतिकारा. म्हणून दे तो अभय करा, भक्तवत्सला श्रीगुरा. भस्म काढोनी प्रेतासी, लावितसे सर्वांगासी. मुख पसरी म्हणे तिसी, वायू पूर करू म्हणे. प्राण म्हणे वायू जान, बाहेर गेला निघोन. घातली मागुती आणून, पुत्र तुझा जिवंत होय. इतके देखीन भयचकित, झाली नारी जागृत. म्हणे आपणा कैसी भ्रांत, पडली असे प्रेतावरी. जे का अवसे आपुले मनी, तैसेची दिसे निद्रा स्वप्नी. कैचा देव नृसिंह मुनी, भ्रांती आपणा लागिला असे. आमुचे प्रारब्ध असे उणे, देवावरी बोल काय ठेवणे. अज्ञान आम्ही मूर्खपणे, श्री गुरुवरी बोल काय. येणे परी चिंता करीत, तव प्रेतासी झाले चेत. सर्वांगही उष्ण होत, सर्वसंधी जीव झाला. म्हणे प्रेता काय झाले, किंवा भूत संचारले. मनी भय उपजले, ठेवी काढोनी दूर परिते. सर्व सदनीसी जीव आला, बाळ उठोनी बैसला. म्हणे क्षुधा लागली मला, अन्न देखी म्हणते माते. रुदन करीतीसी तये वेळी, आला कुमार माते जवळी. स्तन घालिता मुख कमळी,
क्षीर निघे 32 धारा. संतोष भय होऊन नीतीसी, संदेह वाटे मानसी. कडे घेऊनी बाळकासी, गेली आपुल्या पतीजवळी. जागृत करुनी पतेसी, सांगे वृत्तांत तयासी. पती म्हणे तियेसी, ऐसे चरित्र श्री गुरुचे. म्हणून दंपत्य दोघे जाना, करोनी औदुंबरी प्रदक्षिणा. साष्टांग नमुनी चरणा, नाना परी स्तोत्रे करीती. जय जयाजी वरद मूर्ती, ब्रह्मा विष्णू शिवशयती. भक्तवत्सल तुझी ख्याती, वासना पहासी भक्तांची. तू तारक विश्वासी, म्हणून भूमी अवतरलासी. अशक्य तुरते वर्णावयासी, क्षमा करणे स्वामी या. बाळ जैसे कोपेसी, निष्ठुर बोले मातेसी. तैसे अविद्या मायापाशी, तुम्हा निष्ठुर बोलिलो. सर्वस्वी आम्हा क्षमा करणे, म्हणून घालिती लोटांगणे. विनवोनिया करुणा वचने, गेली स्नानासी गंगेत. स्नान करुनी बाळकासहित, धुती झाली पादुकांचे रक्त. औदुंबरा स्वप्न करीत, लाविती दीप तये वेळी. पूजा करीती भक्तेसी, मंत्रपूर्वक विधींसी. शमीपुत्र कुसुमेसी, पूजा करीती परियेसा. निरांजन तये वेळा, करीती गायन परिबाळा. अतिसंतोषी ती अबला, भक्ती भावे स्तुती करीत. इतुके होय ते गेली निशी, उदय झाला दिनकरासी. संस्कार म्हणून प्रेतांसी, आले विप्र ज्ञाती सकळ. तव देखिती कुमारासी, विस्मय झाला सकिळकांसी. समाधान करीती हर्षी, महाआनंद वर्तला. ऐसा श्री गुरुस्थान महिमा, अखिल लोक लाधले कामा. एकेकाची सांगता महिमा, विस्तार होईल बहुकथा. पुत्रप्राप्ती वांझेसी, श्रीप्राप्ती दारिद्र्यासी. आरोग्य होईल रोगियासी, अपमृत्यू नये जाना. सिद्ध म्हणे नामधारका, स्थान महिमा ऐशी ऐका. अपार असे सांगता देखा, साधारण निरोपिले. तया औदुंबरातळी, श्री गुरु वसे सर्व काळी. काम्य होता तत्काळी, आराधिता नरहरीसी. भाव आपला असावा मनी, पूजा करावे श्री गुरुचरणी. जी जी वासना त्याचे मणी, त्वरित होय परियेसा. हृदय शूळ गंडमाळ, अपस्मार रोग सकळ. परिहरती तत्काळ, श्री गुरु पादुका अर्चिता. जो असेल मंदमती, बधिरमुखा चरण नसती. औदुंबरी सेवा करती, सुदय होय सत्यमाना. चतुर्विध पुरुषार्थ, ते होय निश्चित. प्रत्यक्ष वसे श्री गुरुनाथ, औदुंबरी सनातन. तया नाव कल्पतरू, प्रत्यक्ष झाना औदुंबरू. जे जे मनी इच्छिती नरू, साध्य होय परियेसा. किती वर्णू तेथील महिमा, सांगता अशक्य असे आमा. श्री गुरु सरस्वती नामा, प्रख्यात असे परियेसा. गंगाधराचा नंदनू, सांग गुरुचरित्र विस्तारून. भक्तिपूर्वक ऐकती जे जन, सकिलाभिष्ट पावती. म्हणून सरस्वती गंगाधर, सदा श्री गुरुचरणी स्थिर. उतरवी पैलपार, इह सौख्य परिगती. इति श्री गुरुचरित्रामृत, गुरुमहात्म परमामृत, विप्रपुत्र संजीवनीमामृत निरोपिले असे येते. इति श्री गुरुचरित्रम कथा परमकथा कल्पतरू, श्री नृसिंह सरस्वती पाख्यानी, सिद्धनामधारक संवादे, बालसंजीवन नाम 21 श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तुत. श्री श्रीपादवल्लभार्पणमस्तुत. श्री नृसिंह सरस्वती महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ.